या मुसळधार आणि अवकाळी पावसानं आज मुंबईमध्ये पूर्णपणे दाणादाण उडवलेली आहे। मात्र मुंबईमध्ये आज दोन मोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत। घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपवर महाकाय होर्डिंग कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली। या होर्डिंग खाली 80 वाहनं अडकल्याची माहिती समोर आलेली आहे। या दुर्घटनेत अनेक जण जखमी देखील झालेत। आतापर्यंत 7 ते 8 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। जखमींना घाटकोपरमधल्या राजावाडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय। या संदर्भातली अपडेट आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत बडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, घाटकोपरमध्ये ही भीषण दुर्घटना घडलेली आहे, सध्याची नेमकी काय अपडेट? अजिंक्य, जर मी आता एक टॉप बाजूच्याच इमारतीमधून थेट दृश्य दाखवतो। या ठिकाणी आपण जे महाकाय होर्डिंग्स पाहतोय ते आता जेसीबी आणि क्रेनच्या साहाय्याने तोडण्याचं काम जे आहे ते महानगरपालिकेच्या वतीने सुरू झालेलं आहे। सध्याची स्थिती बघितली तर अग्निशमन दल आता पेट्रोल पंपाच्या आतमध्ये जे आहेत ते पोहोचलेले आहे। पोलीस पेट्रोल पंपाच्या आतमध्ये पोहोचलेलं आहे। मात्र सगळ्यात मोठी जी या ठिकाणी जो कठीण भाग आहे तो म्हणजे हे पेट्रोल पंप आहे। त्यामुळे इथे थोडी जरी कुठेतरी जर काही कटर्सचा वगैरे वापर केला गेला तरी ते आग लागण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळे आता मॅन्युअली जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते अग्निशमन दलाचे जवान अगदी त्या होर्डिंगच्या खाली जाऊन प्रत्येक वाहनं जी आहेत ती तपासतायत, कारण आतमध्ये कोणी आहे का। काही माणसं अजूनही आतमधून बाहेर काढली जात आहेत। या ठिकाणी जे पेट्रोल पंपाचा स्टाफ आहे तो बऱ्यापैकी आता बाहेर निघालेला आहे। मात्र होर्डिंगच्या खाली काही गाड्या आहेत आणि त्या गाड्यांमध्ये काही लोक अडकलेले असल्याची शक्यता आहे। सध्याची स्थिती बघितली तर आता जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते जोरात या ठिकाणी सुरू झालेलं आहे। त्याला वेग आलेला आहे, कारण नेमकी या अगोदर ची स्थिती जर बघितली तर पाऊस होता आणि त्यातच वातावरण जे आहे त्याचं दृश्यमान देखील कमी होतं। मात्र आता पावसाने थोडी उसंत घेतलेली आहे आणि घटनास्थळी अग्निशमन दलाबरोबरच आपत्ती निवारण जो विभागाचे कर्मचारी आहेत ते दाखल झालेले आहेत। ठीक आहे प्रशांत, या संदर्भातल्या अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू। तुर्तास जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। या महाकाय होर्डिंग खाली अडकलेल्या गाड्या एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या आहेत, पाहूया। तर हे रेस्क्यू ऑपरेशन अतिशय कठीण असणार आहे। जर माझ्या मागे बघितलं तर या ठिकाणी आता अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते एक एक गाडी जी आहे ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत। आणि ती गाडी कुठली आहे, ज्या किनाऱ्यावर गाड्या आहेत म्हणजे अगदी ज्या होर्डिंगच्या टोकावर या टोकाला रस्त्याच्या टोकाला असलेल्या गाड्या आहेत त्या काढण्याचा प्रयत्न होत आहे। मात्र जर ह्या होर्डिंगचे पिलर बघितले आपण, हे लोखंडी खांब जर बघितले तर इतके मोठे खांब आहेत आणि त्यातच जर हे खांब काढायचे तर याला गॅस कटर लागणार आहे। मात्र जर गॅस कटर वापरला तर या ठिकाणी पेट्रोलियम पदार्थ आहेत, सीएनजी आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे आणि त्यामुळे गॅस कटर देखील वापरता येणार नाही। त्यामुळे आता कुठल्या वेगळ्या पद्धतीने हे रेस्क्यू ऑपरेशन करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। अजून तरी स्थिती बघितली तर आपण थेट बघू शकतो ही दृश्य आपण जर बघितली तर लोक आपले नातेवाईक जे आहेत ते त्यांना शोधताना या ठिकाणी दिसत आहेत। आणि ज्या गाड्या आहेत त्या गाड्या या ठिकाणी आतमध्ये अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। जर आपण या ठिकाणी पोलीस आणि अग्निशमन दल जर बघितलं तर ते आतमध्ये या ठिकाणी हे रेस्क्यू करताना आपल्याला दिसून येत आहेत। जर इथली स्थिती बघितली तर आता पोलीस जी गाडी आहे त्या गाडीवर हे सगळं स्ट्रक्चर कोसळलेलं आहे। त्या स्ट्रक्चर या ठिकाणी पाहण्यासाठी पोलीस आलेले आहेत, अग्निशमन दल या ठिकाणी आहेत आणि यात काही माणसं असल्याची देखील पाहायला मिळतात। पुढे जर गाड्या बघितल्या तर अजूनही काही माणसं या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। पोलीस प्रयत्न बघितले, पोलिसांचा पूर्णपणे प्रयत्न जो आहे तो इथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढणं आहे। काही लोक आतमधून आवाज देत आहेत, काही लोक आतून आवाज देत आहेत जे या ठिकाणावरून गाडीमधून बाहेर काढण्यासाठी पोलिसांना आवाज देत आहेत। जर पुढची गाडी बघितली तर अशाच प्रकारे 8 ते 10 गाड्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।